शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या 10 ठळक मोठ्या घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. यंदाच्या खरीप हंगामात हवामान बदल आणि एल निनोचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कृषी विभागाची नियोजनबद्ध तयारी. हवामान विभागाच्या वेदर ॲडव्हायझरीच्या आधारे पीक नियोजनाचे निर्देश. राज्यात बियाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध. कापूस लागवड वाढवण्याची शक्यता गृहीत धरून आवश्यक नियोजनाच्या कृषी विभागाला सूचना. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत आणि सुरळीत मिळावे यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या SLBC बैठकीत शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतची चर्चा झाली असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. तर सध्या राज्यात खतांचा सुमारे 25% जुना साठा उपलब्ध असून नवीन साठाही येणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खतांचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खतांचा चुकीचा वापर, साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती द्यावी. पावसाचा संभाव्य खंड लक्षात घेता संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणे आवश्यक असल्याने जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करावी असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनमुळे महाविस्तार ॲप, ॲग्रिस्टॅट, DCS ॲप आणि क्रॉपसेफ यासारख्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती आणि सेवा उपलब्ध होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तसेच राज्यात आता शेती केवळ पाण्यावर अवलंबून राहणार नसून डेटा, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञान या 3D वर आधारित आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू राहील. महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI, जनरेटिव्ह AI, ड्रोन आणि ॲग्रिस्टॅक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य. महाविस्तार AI प्रणालीद्वारे हवामान, बाजारभाव, खतांची मात्रा, पीक सल्ला आणि कीड रोग व्यवस्थापनाची माहिती सध्या 40 लाख शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. AIच्या वापरामुळे उत्पादन खर्च 25% कमी होईल असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यातील 1.71 कोटी शेतकऱ्यांपैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांची फार्मर ID नोंदणी पूर्ण. त्यामध्ये 1.95 लाख वनपट्टेधारकांचाही समावेश. 2026मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 1.42 लाख हेक्टर क्षेत्रासाठी 4,746.72 कोटी रुपयांची मदत मंजूर. एप्रिल आणि मे महिन्यातील 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. महाडीबीटी पोर्टलद्वारे 2025-26 या वर्षात विविध योजनांतून शेतकऱ्यांना 91,649 कोटी रुपयांचे वितरण. याशिवाय शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया 30 जूनपूर्वी पूर्ण केली जाणार. PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 55,897 कोटी रुपयांचे वितरण. 80,912 शेतकऱ्यांची 3,000 रुपये पेन्शन योजनेसाठी नोंदणी पूर्ण. देशाच्या कृषी निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असून द्राक्षे 94%, आंबे 73%, डाळिंब 85%, केळी 86% आणि कांदा 85% निर्यातीत राज्याचे योगदान. आंबा पल्प निर्यातीतही महाराष्ट्राचा 33% वाटा असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.